नीट परीक्षेमध्ये जो काही थोडक्यात नीट परीक्षेमध्ये जो गोंधळ झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याची बरीच बदनामी झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की ही परीक्षा जी जरी NTA माध्यमातून घेतली जाते तरी परंतु यामध्ये जे लोक त्याला जबाबदार आहेत ते महाराष्ट्रामधले आहेत। आपल्याला कल्पना आहे की 3 मेची परीक्षा ही 12 मेला रद्द झाली आणि 21 जून रोजी झाली। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवर फार मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम झाला। यामध्ये 2 प्रकरणी विद्यार्थ्यांनी आत्महत्या पण केलेली आहे। त्यांच्या मानसिकतेचा विचार जर केला तर 21 जून रोजी जी परीक्षा झाली त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांचं परफॉर्मन्स त्यांना ज्या पद्धतीने वेळ मिळाला पाहिजे होता त्या पद्धतीने त्यांना वेळ मिळालेला नाही। मी आपल्याला महाराष्ट्रामधील काही उदाहरणं सांगतो आहे। जो गेस्ट पेपर काढला गेला होता त्या गेस्ट पेपरमध्ये 180 पैकी 135 प्रश्न हे त्याच्यामध्ये आलेले आहेत। त्यामध्ये नाशिकचे शुभम खैरनार डॉक्टर शुभम खैरनार म्हणून आहेत। या शुभम खैरनारनी त्यांनी मूळ व्यक्तीकडून म्हणजे ज्या ठिकाणी ज्या प्रेसमध्ये जे पेपर छापले जातात त्या ठिकाणावरून त्याने ते प्रश्नपत्रिका प्राप्त केली। धनंजय लोखंडे हे सुद्धा त्यांचेच मित्र आहेत। त्यांच्याकडून ही प्रश्नपत्रिका त्यांनी मिळवली आणि ती 15 लाखाला त्यांनी राजस्थानमधल्या दिनेश बिवाल या व्यक्तीला विकली आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये धंदा त्यांनी केलेला आहे। पुण्याचे रसायनशास्त्राचे विषयाचे प्राध्यापक आहेत PV कुलकर्णी यांचा संबंध हा पेपर सेटिंगशी आहे आणि त्यांनी सुद्धा हा पेपर विकला आणि ते विकलेले पेपर त्यांनी विकल्यानंतर त्या लोकांनी आणखी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार सगळीकडे केलेला आहे। त्यानंतर जीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत मनीषा गुरुनाथ मांढरे नावाच्या, ह्या सुद्धा पेपर सेटर्सशी संबंधित आहेत आणि नीटचे त्या विशेष वर्ग चालवतात। त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पेपर लीक करण्याकरता मदत केलेली आहे। याशिवाय शिवराज युवराज मोठेगावकर यांना डॉक्टरांची फॅक्टरी असं म्हणतायत। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या त्या कोचिंग क्लासेसमधून मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर्स तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांचा संबंध याच्यामध्ये असल्यामुळे यावर निवेदन होणं आवश्यक, चर्चा होणं आवश्यक आहे अशी माझी मागणी आहे।